तर धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलंय बघूया। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। सांगणारा तो विकृत आणि बेशर्म आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशर्म आहेत असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही। रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही, ते एकमेकांना कधी भेटलेले नाहीत। त्यांचा कार्यकाळ जो होता, कालखंड जो होता तो पण वेगवेगळा आहे। या संदर्भामध्ये दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनी आता माफी मागितली पाहिजे आणि मुख्यमंत्री जर माफी मागत नसतील, मुख्यमंत्री जर गायकवाडांवर कारवाई करत नसतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवाजी महाराजांची बदनामी करणे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।